तर नमस्कार मंडळी आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये टेक टू. तर नमस्कार मंडळी आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर चला मित्रांनो, आज आहे डे 3 शूज शोधण्याचा. तर आता परत शूज शोधायला चाललोय आपण. आता अंधार पडत आलाय थोडासा, शॉपला टाइम झालाय आता बाहेर जाण्याचा. आणि आज निघूया आणि आज फिक्स आहे, आता सगळं काही फिक्स करून ठेवलंय. शूज कोणता आहे? शूज नाही घेतले ना, शूज कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. हो पोपटलाल, हो. आज सगळं फिक्स केलंय. कुठून घ्यायचंय, कोणता घ्यायचाय, कसा घ्यायचाय, सगळ्या गोष्टी आज फिक्स आहेत. तर त्यामुळे आज डायरेक्ट आपली गाडीला सेल मारायचा आणि डायरेक्ट ज्या दुकानातून घ्यायचंय तिथंच जायचंय आपल्याला. तुम्हाला पण सांगतो कुठं चाललोय, कसा शूज घेणार आहे. काही प्लॅन मध्ये थोडेसे चेंजेस केलेत. मी स्वतः थोडासा विचार केला आणि म्हटलं नाही, आपण जे करतोय ते चुकीचं आहे. तर चला, तर मग आज दाखवतो तुम्हाला आपण कुठं चाललोय शूज घ्यायला, कोणता शूज घेणार आहे, काय घेणार आहे, सगळ्या गोष्टी आपल्या व्लॉग मध्ये. जो की तो रोजच प्लॅन मध्ये चेंजेस करतो, पण त्या प्लॅनचा कायम फुसका होत असतो. आज बघू याचा काय प्लॅन आहे. नाही नाही गाईज, आज मास्टर प्लॅन आहे. आज सगळ्या गोष्टी फिक्स आहे, त्यामुळे आज काही टेन्शन नाहीये. आज शोध मोहीम नाही करायची आपल्याला, डायरेक्ट जायचंय आणि आक्रमण करायचंय. आज शूज घेऊच नको, आज डायरेक्ट कॅन्सल. उद्यापासून डायरेक्ट 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 कॅन्सल कॅन्सल म्हणजे कॅन्सल. शूज तू थोडी घेऊन जाणार आहे मला, मी माझ्या पैशाने घेणार आहे ना. नाही शोधायला माझा मी जाईन नाही मग एकटा. अवघड. ओ शामपणा. हो हो हो. तो आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो. रस्त्यात जाताच आम्ही काय असं ब्रँडेड असं जास्त वापरत नाही, म्हणजे तात्पुरतं वापरायचं, फॅशन करायची आणि फ्लो करायचं. हा, काही गोष्टी यूज करतो, पण अशा काही गोष्टी आम्हाला आवडल्या तर आम्ही घेतो. असं काही पर्टिक्युलर ब्रँडेड गोष्टच घेतली पाहिजे असं काही नाही. आम्ही त्यांनी एक जॅकेट घेतलंय, भरमसाठ जॅकेट आहे, तरी जॅकेटच गोळा करत असतो. आणि जे पाहिजे ते गोळा नाही करत कधीच. दाखव तुझं, दाखव. त्याच्यात बघण्यासारखं पण काही नाही, सगळं काळं कुट्टय, बघण्यासारखं पण काहीच नाही. आम्ही शॉप मध्ये पोहोचलोय. आता इथं मल्टिपल ऑप्शन्स आहेत आज. तो आता त्याला आज डे 4 आहे आणि डे 4च ना, डे 3 आहे. डे 3 आहे आणि आज तो स्निकर वर स्विच झाला. काढतोय एक 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 एक. फर्स्ट कॉपी दाखव. शेड शेड मध्ये काढलाय. सिलेक्शन चालू आहे. सेमच शूज वेगळ्या ब्रँडचा ट्राय करून बघतोय तो परत एकदा. लेट्स सी, कारण त्याच्याकडे असं सेम वालाच त्यांनी यूज केलेला आहे, ब्राऊन शेड मधलं. तरी पण तो परत एकदा यूज करून बघायचंय. परत एकदा असंच बघायचंय का? तर आता आम्ही एक दुकान सोडलंय परत. आजचं फर्स्ट दुकान सोडून दिलंय. आम्हाला काही पसंत नाही पडले, तर नेक्स्ट आम्ही जे लास्ट टाइम जिथून घेतलं होतं तिथं बघतोय. इथंच होतं ना रे, हेच ना? हा, हेच. सो हे दुकान आहे. लेट्स सी इथं तरी आवडतंय का. सो 2 पॅटर्न त्यांनी आम्हाला दाखवले. एक हा असा आहे आणि दुसरा हा असा आहे. असे 2 पॅटर्न त्यांनी दाखवले. जो आवडला होता तो दुसरा होता, पण त्याच्यातलेच सिमिलर असे आहेत. हा एक आहे त्यांच्या हातात. छान वाटते. छान आहे. आमचा लास्ट टाइमचा एक्सपिरियन्स ठीक होता, म्हणून मग आम्ही इथंच आलो पहिले. म्हणजे एक दुकान आम्ही चेक केलं, मग तिथं काय आम्हाला एवढं आवडलं नाही, म्हणून मग आम्ही इथंच आलो परत बघायला. बरेचसे काय काय प्रकार असतात मुलांच्या शूज. काय काय प्रकार असतात रे संकल्प? नाही, काय काय असतं मला पण नाही माहिती. बरेच काय काय प्रकार असतात असं त्याचं म्हणणं आहे. मला माहित नाही, कारण की मी शूज फार रेअर वापरते. आलाय बल्कीच असतं सुप्रीम एडिशन. जर सोबर मध्ये पाहिजे तर
कलर पण डिसेंट. लास्ट टाइम अशातलंच होता ब्राऊन वाला. लास्ट टाइमचा असंच होतं. हा ट्राय करतो. जर तुला सेफ वाटत असेल तर मग दुसऱ्यातला बघ. आता खूप सारे ऑप्शन्स झाले बघ. एवढे सगळे दाखवले त्याला. व्हाईटचा कलर येणारच ना थोडाफार का होईना रे. ऑफ व्हाईट कलर आहे, व्हाईट नाही ना. मग एक काम कर, मला 9,500 रुपये दे. विराट कोहलीच्या वेबसाईटवर मागवतो मी. तुला घ्यायचं तर घे, नाही तर घरीच. सो आता हा फायनल झालाय त्याचा शूज. हा आवडलाय. आता बार्गेनिंग चालू आहे त्याची. दादांचे इथं शूज चांगले निघतात म्हणून आम्ही शूजची क्वालिटी चांगली चांगली आहे म्हणून आम्ही आलोय परत. लास्ट टाइमचा तो खराब नसता झाला, तो माझ्याच चुकीमुळे खराब झालाय. नाही तर अजून पण ते शूजला काहीच नसतं. 1.5-2 वर्ष तरी नाही, तो माझं ऑइल सांडलं त्याच्यावर माझ्याकडून, मी पुसला नाही, तो त्याच्यामुळे खराब झाला. ड्राय क्लीनला होता ना तो, उचकला आता थोडासा, स्किन निघते. तो त्याची ती पुढची स्किन आहे ना टो वाली, हा ती वाली ऑइल सांडल्यामुळे ती निघाली आणि मी तो धुतला नव्हता म्हणून. तो नाही तर अजून तो कुठूनच उचकला नाही, काहीच नाही. शूज चांगला आहे, शूजच्या बाबतीत काही कंप्लेंट नाही. ठीक आहे ना. तर आम्ही कॅम्प मध्ये आता आणि या बाबाचं म्हणणं आहे असं की 9ला आता फक्त 1 मिनिट बाकी आहे आणि 9 नंतरून पैसे घेणं अलाउड नाहीये पार्किंग साठी. तर ऑलमोस्ट आता आम्ही 4-5 जण बघितले जे गाडी लावून निघून गेलेले. तर त्यांचं असं म्हणणं आहे 1ही मिनिट चालत नाही, 1ही मिनिट गाडी आतमध्ये उभी नाही करायची. म्हणजे इतर वेळीस काही निघून गेलेले असतील, काही पळून गेलेले असतील ते चालतील. फायनली एवढ्या आर्ग्युमेंट नंतर आम्ही आतमध्ये आलोय. आता याला खूप जास्त आर्ग्युमेंट झाले आमची पार्किंग वाल्यासोबत. बट पैसे नाही पैसे नाही दिले. त्याचे 500 रुपये प्राइस आहे. पॅन्ट शोधत फिरून राहिलोय, पुढं काय अजून पसंत नाही पडत आहे. एका दुकानात पसंत पडली होती, त्याचा ॲटिट्यूड नाही आवडला मला बोलण्यात. सो सॉरी, आय एम नॉट गोइंग टू एंटरटेन. त्याला विचारलं प्राइस काय आहे, तो म्हणतो 500 रुपये फिक्स रेट. ब्रो, आय एम नॉट गोइंग टू एंटरटेन यू बिकॉज ऑफ युअर ॲटिट्यूड. घ्यायला काय नाही, 500 रुपये देऊन कोण घेऊ शकतो, पण व्यवस्थित बोलला तर काय जरूर नाही. इथं आहे, इथं घेऊ, इथं बघू. सो आता आम्ही ही पॅन्ट बघतोय. स्टाईल बघा त्याची. नाही तर सेम बट डिफरंट का. ही पॅन्ट बघितली, ही फायनली घेतली. डन ना. त्याला असं विचारायला लागतं फायनली, नाही तर मग त्याचा इरादा चेंज होत असतो म्हणून मग त्याला विचारायला. हा सगळं नोट भेट निघाली. एवढं नशीब नाहीये तुझं, एवढं नशीब नाहीये तुझं. काहीतरी आहे रे. कागद तर त्या पॅन्टच्या खिशात बघतोय, फक्त एखादी नोट निघाली तर निघाली. चेक करतोय रे, तिचा फाटका आहे बघ. फाटका आहे का. दुसरा दे. 500च्या नोटीसाठी खिशात हात घातला, खिसा फाटका निघाला. कळलं. तो लालच बुरी बाला नाहीये, अच्छी बाला आहे. बाला नाही, सॉरी, अच्छी बात है. दुसरा पीस फ्रेश. या दादाचं बोलणं कसं होतं. मग तो बोलतोय भाई 500 रुपये फिक्स रेट. काय घ्यायची मला, सांग ना विषय. तू नीट बोल माझ्याशी, मी 500 रुपये द्यायला तयार आहे. हा आता व्यवस्थित बोलला, घेऊन टाकली आपण. शूज झालेत, पॅन्ट टी शर्ट. आता टी शर्ट घ्यायचंय. इकडं बघू, टी शर्ट किंवा शर्ट बघू. शोधतोय आता. नाही, इकडं शूजची गल्ली आली. चलो शूज घेतलेत आपण.
अरे हॅलो. शॉपिंग माझी आहे. आपल्याकडे माणूस आहे बॅगा पकडायला. म्हणूनच तू आणतोस मला. शोल आहे सांगायला लागलं. पिशव्या पकडायला कोणी नसतं. तर दरवेळेस ते नाटकं करते. तर आता माझं झालंय. मला जेवढं घ्यायचं होतं तेवढं घेतलंय. अजून टी शर्ट वगैरे घ्यायचा होता पण टी शर्ट काय पसंत नाही पडला. तर टी शर्ट बाहेर जाऊन बघू. आता इकडे जेलेसी फील व्हायला लागली आहे इकडं. मला असं कोणी काही घेतलं मला काहीतरी छोटस तरी घ्यायलाच पाहिजे. आता इकडे बघायला चाललोय टॉप वगैरे दुसरीकडे. बघू आता हिला काय काय कसं काय. चला. तर आता सोफी आणि चिनून त्यांचं जेवण घ्यायचं हिला. तर आता तिथं आलोय आम्ही. जेवण घ्यायचंय. नशीब दुकान चालू आहे. बराच उशीर पण झालाय पण अजून दुकान चालू आहे. आणि इथं या दुकानाजवळ आलेलं हिचं पहिलं काम काय अरे. पहिलं हिच्या जवळ जाऊन खेळणार ती. तर चला आता बोईला काय घ्यायचंय काय नाही. हे मोठे पॅकेट आहेत. छोटेवाले नाही का त्याच्यात. ते पाच येतात वाले. ते तिकडे आहे. सुट्टे घ्यायला. हा. बस ना 5. तुलाच माहिती मला काय विचारते. अजून काय काय यायचं अजून. डायजिटोन घ्यायचं की डायजिटोन छोटा आहे डायजिटोन. तेव्हाला घेतलंय ना खुराक महिनाभराचं. दर महिन्याचा खाऊ किराणा असतो तो त्यांचा. डीमार्ट त्यांच्या डीमार्ट मध्ये आलोय आम्ही. बाई घरातून निघाल्यापासून मी जेवढा खर्च नाही केला तेवढं पुरीनं 2 मिनिटात खतम. तर आपल्या फॅमिलीसाठी आपण खर्च करू शकतो. सो ते माझी फॅमिली आहे. सो मी माझा खर्च त्यांच्यासाठी दर महिन्यात करू शकतो. हो. पाहिलं का. मला त्यांना बोलल्यावर राग येतो. काय काहीच मला त्यांना बोलल्यावर राग येतो. हो. तर चला आता झाली सगळी शॉपिंग. आता घरी जाऊया. तर चला मंडळी आजच्या पुरतं एवढंच. आणि आपण पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तर तोपर्यंत सर्वांना बाय. टेक केअर. आणि जर आपले व्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या फ्रेंडसोबत शेअर देखील करा. आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. तर चला मग याच सोबत आपण भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. नवीन मस्ती, नवीन एन्जॉय सगळ्या गोष्टींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.